मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर एस.जी. खानापुरे. आपण एक व्याख्यानमाला सुरू केलेला आहे. तर त्या व्याख्यानमालेतील भाग 2 याच्यामध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की ओ-टी-एस-पी क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदिवासी कोळी जमात पौराणिक काळापासून वास्तव्यास असल्याबाबतचे सक्षम पुरावे. म्हणजे ओ-टी-एस-पी क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोळी ट्राइब असल्याबाबत. तर कोळी ट्राइब कुणाला म्हटलं जातोय किंवा ट्रायबल कोळी कुणाला म्हटला जातो? महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी ह्यांना ट्रायबल कोळी म्हटलं जातं. आणि नॉन ट्रायबल कोळी की सोनकोळी, मच्छीमार कोळी, वैती कोळी वगैरे वगैरे. ऍक्च्युअली कोळी म्हणून सगळेच ट्रायबल आहेत, पण शासनाने नॉन ट्रायबल कोळी, ट्रायबल कोळी असं त्यांनी भाग केलेला आहे. पण मानववंशशास्त्रज्ञांनी कुणीच असं भाग केलेला नाही. तरी सुद्धा आता आपण की ट्रायबल कोळी म्हणजे महादेव, मल्हार, टोकरे कोळी ह्या संपूर्ण ओ-टी-एस-पी क्षेत्रामध्ये वास्तव्य करत असल्याबाबतचा पुरावा आपण बघू. तर त्याच्यापूर्वी आपण बघू की कोळी ही डोंगरी जमात आहे का? कोळी ही आदिवासी आहे का? बरेच लोकांना वाटतं की कोळी ही आदिवासी नाही किंवा आपण डोंगरी नाही आहे किंवा डोंगरामध्ये आपण राहत नाही. तर मित्रांनो, हे 1893 ला मानववंशशास्त्रज्ञांनी लिहिलेलं पुस्तक आहे. संदर्भ ग्रंथ आहे. याच्यामध्ये कोळीची व्याख्या दिलेली आहे. कोळी कुणाला म्हटलं जातं? बघा, दी फर्स्ट सिलेबल को इन कोला अँड ली अँड कोळी indicates the mountain home, while the second syllable la or li intimates a particular tribal distinction. पूर्वी कोळा सुद्धा म्हटलं जात होतं आणि आता कोळी आपण म्हणतो. तर इथं त्याने काय म्हटलेलं आहे की द फर्स्ट सिलेबल को इन कोळी indicates the mountain home, while the second syllable li intimates a particular tribal distinction. म्हणजे कोळीमधील को हा शब्द काय दाखवतोय किंवा कशाने निर्माण झालेला आहे? तर शास्त्रज्ञ म्हणतात, को म्हणजे ज्यांचं घर डोंगरात आहे, ज्यांचं घर डोंगरात आहे, दऱ्याखोऱ्यात आहे, त्यांना को म्हटलं जातं. आणि ली म्हणजे काय? ली म्हणजे जमाती. त्या डोंगरात राहणारी जमाती. म्हणून कोळी याचा अर्थ काय? को म्हणजे डोंगरात ज्यांचं घर आहे ते, ली म्हणजे राहणारी जमात, डोंगरात राहणारी जमात. म्हणून कोळी याचा अर्थ डोंगरात राहणारे जमात. ओके. इथं बघा, आणखीन पुढे जाऊन काय म्हटलेलं आहे? दी कोळीज अपियर ओरिजिनली माउंटेनियर्स, but afterwards descending to the plain, some settled down as agriculturists, while many others selecting the seashore become a fishermen or sailors. पुढे हे मानववंशशास्त्रज्ञ म्हणतात की कोळी हा वाक्य महत्वाचं आहे बघा. दी कोळीज अपियर ओरिजिनली माउंटेनियर्स, म्हणजे कोळी हे मूळ डोंगरी आहेत, डोंगरातले लोक आहेत. बरोबर? म्हणजे त्यांचे पूर्वज हे कुठं होते? डोंगरात होते. बट आफ्टरवर्ड्स डिसेंडिंग टू द प्लेन, नंतर त्या लोकांनी डोंगरातनं खाली आले, भूभागावरती आले, सपाट भागावरती आले आणि सेटल डाउन ॲज अ ॲग्रीकल्चरिस्ट. सम सेटल डाउन ॲज अ ॲग्रीकल्चरिस्ट. त्यातलं काही लोकांनी काय केले की बाबा शेतकरी म्हणून काम करायला लागले. आणि मग
agriculture, while many others settling the seashore and become fishermen. आणि काही लोक समुद्रकिनारी गेले, समुद्रकिनारी स्थायिक झाले आणि मग ती लोक मासेमारीचे व्यवसाय करायला लागले किंवा फिशरमॅन कोळी झाले. बघा, म्हणजे कोळी ह्याचा अर्थ ही डोंगरात राहणारी जमात. आणि इथं काय म्हटलं, कोळे हे मूळ डोंगरात राहत होते, पूर्वी डोंगरात राहत होते, प्राचीन काळी डोंगरात राहत होते आणि कालांतराने ती लोक सपाट भूभागावरती आले आणि त्यातील काही लोक शेती करायला लागले, तर काही लोक मासेमारीचे व्यवसाय समुद्रकिनारी करायला लागले. म्हणून इथं दोन गोष्टी क्लिअर आहे. एक, कोळी म्हणजे डोंगरी जमात आणि दुसरं, कोळ्यांच्या मध्ये दोन भाग आहेत. एक शेती करणारी कोळी आणि एक मासेमारी करणारी कोळी, अशी दोन भाग आहेत. म्हणून लक्षात घ्या की ज्यांच्या एलसी वरती, ज्यांच्या जन्म मृत्यू दाखल्यावरती कोळी आहे, तुमचे वडिलांचे, पूर्वजांचे, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, ज्यांची कोळी नोंदी आहे, म्हणजेच जी लोक कोळी या जाती किंवा जमातीमध्ये जन्म घेतलेला आहे, तर हे मूळ डोंगरी लोक आहेत. ह्यांचे पूर्वज हे डोंगरामध्ये राहत होते. ओके. आता तुम्ही जर वाल्या कोळी जर बघितलं, तर वाल्मिक ऋषी जे होते, हे पूर्वी डोंगरात राहत होते, जंगलात राहत होते, दऱ्याखोऱ्यामध्ये राहत होते. म्हणून आपले प्रत्येकांचे पूर्वज हे डोंगरात राहत असल्यामुळं आपली जात कोळी झालेला आहे. आणि म्हणून तुम्ही डोंगरी आहे का, तुम्ही डोंगरात राहता का, असं जर कोणी विचारलं, तर त्यांना हे सांगता आलं पाहिजे की बाबा, आमची जातीची नोंद कोळी आहे, याचाच अर्थ असा होतोय की आम्ही डोंगरातील लोक आहे. आमचे पूर्वज हे दऱ्याखोऱ्यामध्ये, जंगलामध्ये, डोंगरामध्ये राहत होते आणि म्हणून त्यांना कोळी म्हणलं जात होतं आणि त्यांचे आम्ही वंशज आहे आणि म्हणून आमची जी मूळ जात आहे ती कोळी आहे, म्हणजे डोंगरी आहे. भले आज आम्ही सपाट भूभागावर असू दे किंवा समुद्रकिनारे असू दे किंवा कुठेही असू दे, एका चांगल्या शहरामध्ये आपण राहत असेल, गावामध्ये राहत असेल, एका मोठ्या बंगल्यामध्ये आपण राहत असेल किंवा एसीच्या गाडीतून आपण फिरत असेल, तरी सुद्धा हे आपण काय आहे, मूळ डोंगरी आहे. आपले सुरुवात जी आहे ते डोंगरातून झालेलं आहे. त्यामुळे आज तुम्ही कुठं राहता, आज तुम्ही काय करता, ह्याला महत्व नाही. तर तुम्ही डोंगरी आहे की नाही, तुमची जात डोंगरी आहे की नाही, ह्याला महत्व आहे आणि आपण ते डोंगरे आहोत, ही तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर आदिवासी याचा अर्थ काय? तर आदिवासी याचा अर्थ लक्षात घ्या, आदिवासी आधीपासून वास करणारे, सुरुवातीपासून ह्या देशामध्ये राहणारे, ह्यांना आपण आदिवासी म्हणतो. ह्या देशाचे मूळ मालक. अनेक आपल्या देशामध्ये अनेक जाती ह्या बाहेरून आलेल्या आहेत. त्यामुळे आपण जे आहोत, आपण ह्या देशाचे मूळ मालक आहे. आपले पूर्वज बाहेरून आलेले नव्हते. आपले पूर्वज इथंच जन्म घेतले आणि याच ठिकाणी ह्या कोळी जमातीचं उत्पन्न झालं, उत्पत्ती झाले आणि ही लोक पूर्वी दऱ्याखोऱ्यामध्ये, डोंगरामध्ये हे राहत होते. म्हणून आपण ह्या देशाचे मूळ मालक असल्यामुळं आपल्याला आदिवासी असं म्हटलं जातं. म्हणून इथं लक्षात घ्या, आदिवासी याचा अर्थ काय? इंग्रजीमधील ट्राइब या शब्दाचा अर्थ जमात असा होतो. बरोबर? ट्राइब आणि कास्ट तुम्हाला माहित आहे की कास्ट म्हणजे जात आणि ट्राइब म्हणजे जमात. आता हे जमात म्हणजे काय, जात म्हणजे काय, कोळी कम्युनिटी म्हणजे काय, ह्याची व्याख्या जी आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता आपण फक्त कमीत कमी शब्दामध्ये कमीत कमी पुरावे आपण बघतो. एकदम शॉर्ट अशा पद्धतीने आपण ही लेक्चर सिरीज सुरू केलेलं आहे. कारण ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे
आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा यासाठी आपण ही कमीत कमी शब्दामध्ये, कमीत कमी पुराव्यामध्ये आपण ही लेक्चर सिरीज घेत आहोत. एक एक व्हिडिओमध्ये एक एक मुद्दा आपल्याला कव्हर करायचा आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की कास्ट म्हणजे काय, ट्राइब म्हणजे काय, कोळी कम्युनिटी म्हणजे काय, ह्याची सगळी व्याख्या आपण नंतरच्या कालावधीत बघू. पण इथं आदिवासी याचा अर्थ काय समजून घ्या. आदिवासी म्हणजे आधीपासून किंवा सुरुवातीपासून दऱ्याखोऱ्यात किंवा जंगलात निवास करणारे म्हणजे आदिवासी होय. बघा, आधीपासून ह्या जंगलामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये जे राहत होते, तर त्या लोकांना आदिवासी म्हटलेलं आहे. त्यामुळे जंगलात किंवा डोंगर भागात राहणाऱ्या लोकांना आदिवासी संबोधले जाते. बरोबर? तर त्याला इंग्रजीमध्ये ॲबओरिजिनल किंवा प्रिमिटिव्ह ट्राइब म्हटला जातो. प्रिमिटिव्ह किंवा ॲबओरिजिनल. आणि पुढे काय म्हटलं बघा, आदिवासी हे या देशाचे मूळचे रहिवासी आहेत किंवा ह्या देशाचे ते मूळ मालक आहेत. ऍक्च्युअली इथं आदिवासीची व्याख्या त्यांनी चुकीची दिलेली आहे. जंगलात आणि दऱ्याखोऱ्यात हा असा होत नाही. आदिवासी याचा अर्थ ते तुम्ही कुठेही राहा, सपाट भूभागावर राहा, जंगलात राहा, दऱ्याखोऱ्यात राहा, परंतु ह्या देशामध्ये तुम्ही सुरुवातीपासून राहता. असं जर असेल तर त्या प्रत्येकानं आदिवासी म्हटला जातो. आता समजा की लिंगायत समाज जर ह्या सुरुवातीपासूनच ह्या देशाचे जे मूळ जर ती लोक असतील, समजा जैन लोक आहेत, ह्या देशामध्ये त्यांनी सुरुवातीपासूनच राहत असतील, तर त्यांना सुद्धा आदिवासी म्हटलं पाहिजे. भिल्ल, कोळी ह्या देशामध्ये पूर्वीपासूनच राहत असतील, सुरुवातीपासूनच राहत असतील, त्यांना सुद्धा आदिवासी म्हटलं पाहिजे. बरोबर? फक्त जात आणि ट्राइब, कास्ट आणि ट्राइब मध्ये फरक आहे. ट्राइब कोणाला म्हटलेलं आहे थोडक्यामध्ये, जे पूर्वी दऱ्याखोऱ्यामध्ये राहत होते, ज्यांची विशिष्ट संस्कृती आहे, जे इतर समाजापासून अलिप्त राहत होते, जे आदिम जीवन जगत होते, जे कंदमुळे किंवा हे फळभाजे ह्याच्यावर ज्यांचं जीवन होतं, जे निसर्गावरती प्रेम करत होते, तर अशा लोकांना ट्राइब म्हणलेलं आहे. स्वतंत्र बोलीभाषा, स्वतंत्र कल्चर, स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र कपडे, हां, अशा आणि ते समाजापासून लांब असणारे लोक त्यांना आदिवासी म्हटलेलं आहे. परंतु जे सपाट भूभागावर राहत होते, तर अशा लोकांना सुद्धा आदिवासी म्हटलं जातं. फक्त जमात कुणाला म्हटलेलं आहे, डोंगरात राहणारे, दऱ्याखोऱ्यात राहणारी लोक. ओके. मग कोळी ही जमात आहे का? आहे. कारण का? तर कोळी ही पूर्वी मी मगाच सांगितलं त्यांचं ओरिजिनल जे घर आहे, तर हे ओरिजिनल त्यांचं घर हा डोंगरातला आहे. ती कोळीज अपिअर ओरिजिनली माउंटेनियर्स. ते पूर्वी डोंगरात राहत होते आणि कोळी याचाच अर्थ असा आहे, की बाबा डोंगरात राहणारी जमात. ओके. म्हणून कोळी ही डोंगरात राहणारी जमात आहे, दऱ्याखोऱ्यात राहणारी जमात आहे आणि या देशामध्ये सुरुवातीपासून आहे आणि म्हणून कोळी हे डोंगरी पण जमात आहे आणि कोळी ही आदिवासी पण जमात आहे. आणि म्हणून इंग्रज काळामध्ये कोळीला काय म्हटलं जात होतं? ॲबओरिजिनल ट्राइब किंवा ॲबओरिजिनल अँड हिल ट्राइब. हिल ट्राइब म्हणजे डोंगरात राहणारे, ॲबओरिजिनल म्हणजे आदिवासी. आता इथं बघा, काही एक्झाम्पल आपण जर घेतलो, पेरार प्रांतातला हा पुरावा आहे, की बेरार प्रांतामध्ये हे जे कोळी राहत होते, तर ह्या सगळ्या कोळ्यांना ॲबओरिजिनल म्हटलेलं आहे. ॲबओरिजिनल म्हणजे आदिवासी. कोणीही कोळी असो, तिथं ही सगळी आदिवासी कोळीमध्ये गणलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इथं नागपूर जिल्हा मी एकदम कमीत कमी दाखवायला लागलो. मुद्दामहून कमीत कमी दाखवायला लागलो, कारण आपल्याला कमीत कमी वेळामध्ये हा विषय कव्हर करायचा आहे. आता हे बघा, की यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आदिम जमाती म्हटलेल्या आहे आणि इथं काय दाखवलंय आदिम जमातीपैकी कोण-कोण जमाती आहे? तर भिल्ल आहे, गोंड आहे, हलवा आहे, ओके, कोल आहे, कोलाम आहे, कोळी आहे, कोरकू आहे. हे सगळे आदिम जमाती आहेत.
त्याच्यामध्ये कोळी आहे. त्याच्यानंतर बघा वर्धा जिल्ह्यामध्ये आदिम जमाती गोंड, हलवा, कोल, कोलाम, कोळी, कोरकू, परधान हे सगळे आदिम जमाती आहेत. म्हणजे आधीपासून ह्या देशामध्ये हे राहत होते आणि जमाती का म्हटलेलं आहे, तर ही सगळी डोंगरामध्ये राहत होते पूर्वी. प्राचीन काळामध्ये हे दऱ्या-खोऱ्यामध्ये राहत होते. आज समाज बदललेला आहे. बदलत्या काळानुसार ह्या सगळ्या जे जमाती आहेत, ती जमाती पण बदललेल्या आहेत, सुधारलेल्या आहेत. ही लोकं आता डोंगरामध्ये, दऱ्या-खोऱ्यामध्ये राहत नाही. ही लोकं मोठमोठ्या शहरामध्ये, गावामध्ये राहतात. मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये राहतात. तरी सुद्धा ती लोकं आदिवासी आहेत. तुम्ही आत्ता कुठं राहता ह्याच्यावरनं तुम्ही आदिवासी आहे की नाही आहे, हे ठरत नाही. तर तुम्ही तुमची जमातीतील पूर्वज कुठं राहत होते, ह्याच्यावरनं तुम्ही आदिवासी आहे की नाही ठरतं. तर तुमच्या पूर्वज किंवा ह्या सगळ्यांचे पूर्वज हे पूर्वी दऱ्या-खोऱ्यामध्ये, डोंगरामध्ये राहत होते आणि म्हणून हे सगळे आदिवासी आहेत. भले आज मधुकरराव पिचड हे करोडोपती आहेत. त्यांच्याकडे एसीच्या गाड्या आहेत अनेक, मोठमोठे बिल्डिंग आहेत. हां. किंवा आता सध्या बरेचसे लोकं जर तुम्ही बघितलं हे सगळे जे आमदार, खासदार आहेत, जे 25 आमदार, 4 खासदार, हे आता चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत. मग यांचे बंगले काही लोकांचे मुंबईत आहेत, काही लोकांचे दिल्लीमध्ये आहेत, मोठमोठ्या शहरामध्ये आहेत. पण हे आदिवासी आहेत म्हणून हे कपडे काढून फिरले पाहिजे, पानाला आपलं अंगाला पानं गुंडाळलं पाहिजे, कच्चा मांस खाल्ला पाहिजे, रोज कंदमुळं खाल्लं पाहिजे, असा त्याचा अर्थ होत नाही. ह्या लोकांचे पूर्वज हे ते करत होते आणि म्हणून ते मागास राहिले आणि म्हणून हे जेनेटिकली ही लोकं मागास राहिले. त्यांच्या पिढ्या मागास राहिले. कारण त्यांचे पूर्वजच मागास होते, तर त्यांच्या पिढ्या कसं सुधारणार? आणि म्हणून ह्या पिढ्यांची सुद्धा प्रगती व्हायला पाहिजे. इतर प्रगत समाजाबरोबर ही लोकं यायला पाहिजे. म्हणून या सगळ्या आदिवासी जमातींना शासनाने सवलती सुरू केलेल्या आहे. लक्षात घ्या. आता उदाहरणार्थ जर बघितलं, समजा गोंड समाज आहे. आज ब्राह्मण समाजामध्ये जवळपास 90% लोकं हे जज आहेत. 90-95% हे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. लाखो त्यांचे वकील आहेत. बरोबर? कित्येक त्यांचे मुख्यमंत्री होऊन गेले, आमदार होऊन गेले. कित्येक लोकांच्याकडं कारखाने आहेत मोठमोठे. पण हे गोंड समाजाकडं असं काही नाहीये. कोलाम समाजाकडे असं काही नाहीये. कोळीकडं असं काहीच नाहीये. आणि म्हणून का नाहीये? ह्यांच्याकडे का नाही? कोळ्यांचा आत्तापर्यंत मुख्यमंत्री का झाला नाही? गोंडांचं का झालेलं नाही? तर त्याचं कारण असं, की ह्यांच्या अनेक पिढ्या आहेत, हे मागास राहिलेल्या आहेत. दऱ्या-खोऱ्यामध्ये ती वाढत होते आणि म्हणून ते मागास राहिले आणि मागची पिढीच जर मागास राहिले असेल, तर पुढच्या पिढ्यांना सुधारायला वेळ लागतो. आणि म्हणून ब्राह्मणांच्या तुलनेला जायला त्यांचं सोशल स्टेटस, सामाजिक स्तर हे ब्राह्मणांच्या तुलनेत जायला अजून कित्येक वर्ष जाणार आहेत. अजून कित्येक पिढ्या जाणार आहेत. आणि त्यानंतर त्यांच्याशी ती लोकं फाईट करू शकतात. म्हणून आरक्षण कशासाठी दिलं गेलेलं आहे? तर ह्यांचं सोशल स्टेटस हे इतरांच्या सारखं व्हायला पाहिजे. इतर प्रगत समाजाप्रमाणे त्यांचा सामाजिक स्तर उंचावला पाहिजे. ह्याच्यासाठी हे सगळे आरक्षण. तुम्ही म्हणाल, "सर आमचे पूर्वज हे डोंगरात राहत होते, पण आता तरी आम्ही डोंगरात राहत नाही, मग आम्हाला का आरक्षण?" तर लक्षात घ्या, ते दऱ्या-खोऱ्यामध्ये डोंगरात राहत होते म्हणून त्यांची प्रगती झाली नाही. त्यांची प्रगती झाली नाही म्हणून तुमच्या आजोबांची झाली नाही. आजोबांची झाली नाही म्हणून तुमच्या वडिलांची नाही. वडिलांची झाली नाही म्हणून तुमची प्रगती झालेली नाही. आणि म्हणून तुमच्या प्रगतीसाठी ह्या सगळ्या सवलती दिलेल्या आहेत. आणि हे कुठपर्यंत सवलती असणार आहे, तर तुमची सामाजिक स्तर ह्या प्रगत समाजा इतकं व्हायला पाहिजे. प्रगत समाजाकडे जितकी अ, आर्थिक सुबत्तता आहे किंवा पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन आहे किंवा शैक्षणिकदृष्ट्या ते प्रगत आहेत, दृष्ट्या ते प्रगत आहेत. तर त्याच लेव्हलला ही सगळी जमाती व्हायला पाहिजे, जायला पाहिजे. हा ह्या आरक्षणचा मागचा उद्देश आहे आणि म्हणून सामाजिक स्तर हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर
इथं बघा, कोळी हे आदिवासीमध्ये गणलं गेलेलं आहे. तेव्हा हे औरंगाबादचं आहे. औरंगाबादचं 1884 मधलं एक संदर्भ ग्रंथ किंवा गॅझेटेर आहे. आता औरंगाबाद म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आलं, आपला मराठवाडा आला. त्यामध्ये काय म्हटलं बा, दी कोळीज बिलॉंग टू ॲबओरिजिनल्स, बरोबर, अँड आर लो बट रिस्पेक्टेबल कास्ट. बघा इथं काय म्हटलं, कोळी बिलॉंग टू ॲबओरिजिनल, म्हणजे औरंगाबादमध्ये म्हणजेच मराठवाडा, हे तुम्हाला प्रत्येक भागातले कमीत कमी 10-20 पुरावे मी तुम्हाला दाखवू शकतो. पण आता आपण फक्त एकच पुरावा बघतो. तर मगाशी मी तुम्हाला दाखवलं, ही जी पुरावा आहे, ही पुरावा आहे तुमच्या ह्या, हे बघा, बेरार प्रांतातील, आणि ही पुरावा आहे तुमचं नागपूर किंवा काय आपण म्हणू सीपी मधलं, आणि हे पुरावा आहे मराठवाड्यातलं. तर मराठवाड्यामध्ये जी कोळी आहेत हे सगळी काय आहेत, ॲबओरिजिनल आहे. ॲबओरिजिनल म्हणजे हे आदिवासी कोळी आहेत. त्याच्यानंतर बघा सीपी मध्ये, हे सीपी सेंट्रल प्रोव्हिजन काय म्हटलं बघ, कोळी अ प्रिमिटिव्ह ट्राइब, कोळी अ प्रिमिटिव्ह ट्राइब अकिन टू भिल, अकिन टू भिल, म्हणजे सीपी मध्ये राहणारे कोळी हे काय आहे, प्रिमिटिव्ह ट्राइब म्हणजे आदिम जमात. आदिम जमात आहे कोणासारखं, हे भिल्लाप्रमाणे. भिल्ल जसं आदिवासीमध्ये गणले जातात तसं कोळी सुद्धा आदिवासी जमात आहे. पण दुर्दैवाने भिल्लांना सवलती दिल्या जातात, पण कोळ्यांना दिलं जात नाही. ओके, हे कधीची पुरावा आहे, आर.व्ही. रसेल म्हणून हा अतिशय मोठं मानसशास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे. मराठवाड्यातलं कोळ्यांच्या बद्दल, बेरार प्रांतातलं कोळ्यांच्या बद्दल, हैदराबाद स्टेट मधल्या कोळ्यांच्या बद्दल प्रचंड अभ्यास ह्या माणसाने केलेला आहे. आणि ह्यांनी लिहिलं की कोळी ही आदिवासी जमात आहे आणि भिल्लांच्या सारखी ही आदिवासी जमात आहे. पण दुर्दैवाने भिल्लांना सवलती दिला जातो आणि हे मराठवाड्यातल्या लोकांना किंवा सीपी बेरार मधल्या लोकांना ह्या आदिवासींची सवलती दिल्या जात नाही. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी कोळी आहे, तर ही कोळी ॲबओरिजिनल ट्राइब आहे किंवा प्रिमिटिव्ह ट्राइब आहे, म्हणजेच आदिवासी जमात आहे, म्हणजेच या देशाचे मूळ मालक आहे. ओके, त्याच्यानंतर तर कोळ्यांच्या मध्ये मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जी कोळी राहतात, तर त्याच्यामध्ये जवळपास 45 ते 50 उपघटक आहेत. हा विषय फार महत्वाचा आहे. आरी एन्थोवन म्हणून एक मानववंशशास्त्रज्ञ होऊन गेले, आणि या माणसाने बॉम्बे प्रेसिडेन्सी मधलं कोळी जे आहेत यांचा फार डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे, आणि हे सेन्सस डिपार्टमेंटचे इन्चार्ज पण होते, आणि मुळात हे इंग्रज होते. हे काय आपल्यातलं नाहीये, जसं तो गोविंद घारे होतं तसं आपल्यातलं नाहीये. हे इंग्रज काळातले मानववंशशास्त्रज्ञाने, आणि इंग्रज कधी खोटं लिहित नाही. ओके, तर ह्या माणसाने अतिशय सखोलमध्ये कोळ्यांच्या बद्दल लिहिलेलं आहे, आणि याच माणसाच्या, याच शास्त्रज्ञाच्या संदर्भ ग्रंथाच्या आधारे ह्या भारतामध्ये अनुसूचित जाती जमातींची वर्गवारी करण्यात आलेले आहे. कोणाला एससी मध्ये टाकायचं, कोणाला एसटी मध्ये टाकायचं, कोणाला ओबीसी मध्ये टाकायचं, हे सगळं जे ठरवण्यात आलेलं आहे, हे आरी एन्थोवेनच्या संदर्भ ग्रंथातून, इथून ऍक्च्युअली सुरुवात झालेलं आहे. मग यांचं म्हणणं काय, हा पूर्ण प्रॅक्टिकली अभ्यास करून, प्रत्येकाच्या घरी व्हिजिट करून, त्यांनी तो सगळं डाटा कलेक्ट करून ते लिहिलेलं आहे. आणि स्वतः सेन्सस डिपार्टमेंटचे इन्चार्ज असल्यामुळं, आणि त्यांना तो अधिकार होता की जाती जमातींचा हिशोब ठेवण्याचा अधिकार त्यांना होता, आणि म्हणून ह्यांच्या प्रत्येक शब्दाला प्रचंड महत्व आहे, आणि ते अंतिम शब्द आहे. मग यांचं म्हणणं काय बघा, की हे म्हणतात की कोळ्यांच्या मध्ये जवळपास 40-45 जमाती आहेत. ऍक्च्युअली ही कमी आहे, मी तुम्हाला बाकीचे नंतरचं लिस्ट दाखवतो. तर 40-45 जमाती आहेत. 1922 ला लिहिलेले त्यांनी, बरं का, अलीकडचं नाहीये. तर ती कुठली कुठली प्रकार आहे, सब ट्राइब कुठले कुठले आहेत, आगरी आहे, अहिर आहे, भांड आहे, बरोबर,
किंवा भिल कोळी आहे, हां, चंचुंची वगैरे कोळी, ढोर किंवा टोकरे कोळी, ओके, कबेर कोळी, हां, खार कोळी, कोकणा कोळी, सोन कोळी, नेहर कोळी, मराठा कोळी असे अनेक प्रकार त्यांनी सांगितलेले आहे. आणि त्याचबरोबर महादेव कोळी किंवा डोंगर कोळी किंवा राज कोळी, त्यानंतर मल्हार कोळी किंवा पूनम कोळी, हां, चुंबळी कोळी, पान कोळी, पानभरे कोळी. हे असे कोळ्यांच्या मध्ये म्हणजे डेक्कन आणि कोकण मधली जी कोळी आहेत त्याच्यामध्ये एवढी प्रकार आहेत म्हणून त्यांनी सांगितलं. उपगट आहेत. फक्त महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळी, ढोर कोळी नाही आहे, सोन कोळी नाही आहे. प्रत्यक्षात त्याच्यामध्ये अनेक छोटे उपगट आहेत आणि प्रत्येक उपगट हे वेगवेगळे काम करत असतात. ठीक आहे. तर पुढे जाऊन त्याने काय सांगितलं बघा. तर ही सगळी जी उपगट आहेत ना, ह्या उपगटापैकी त्यांनी फक्त 4 ग्रुप बनवलेले आहेत. 4 ग्रुप. आता काय म्हटलं बघा खाली, ऑफ द अबोव्ह मेन ग्रुप्स आर मल्हार कोळी, दी महादेव कोळी, द सोन कोळी अँड ढोर कोळी. त्यांनी काय म्हटलं, ह्या सगळ्यांच्या मध्ये महत्त्वाचे ग्रुप कोणते आहेत? मेन ग्रुप कोणते? ग्रुप म्हणलेले बघा, ग्रुप कोणते आहेत? तर मल्हार कोळी, महादेव कोळी, सोन कोळी आणि ढोर कोळी. मग ग्रुप ह्याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो. इथंच आपली फसवणूक झालेली आहे. लक्षात घ्या, ग्रुप ह्याचा अर्थ असा, ही सगळी जी काही 40-45 जमाती आहेत, उपगट आहेत, कोळ्यांच्या मधले छोटे-छोटे जे उपगट आहेत, तर ह्या सगळ्यांना त्यांनी मर्ज केलेलं आहे आणि एका हेडिंगमध्ये त्यांनी बसवलेलं आहे. उदाहरणार्थ तसं मल्हार कोळ्यांचं काम काय? तर मल्हार कोळ्यांचं काम असं आहे, की गावामध्ये पाणी भरणे, गड किल्ल्यांचं संरक्षण करणे, गावांचं संरक्षण करणे, मल्हार देवाच्या मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करणे, हे मल्हार कोळ्यांची काम आहेत. आणि जर समजा हे 45-50 जे उपगट आहेत, तर ह्याच्यातले काही उपगट जर पाणी भरत असतील किंवा काही उपगट जर गडांचे, गावांचे रक्षण करत असतील किंवा काही उपगट जर मल्हार देवाची किंवा खंडोबाची जर पूजा करत असतील आणि भले जर त्यांचं नाव जरी वेगळे असले ना, तरी सुद्धा त्यांनी मल्हार कोळी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. एक उदाहरण सांगतो. काय? इथं बघा, चंची असं काहीतरी हे कोळी आहे. आपल्याला माहीत सुद्धा नाही ती. ही ही नावं आता गायब झालेलं आहे. चंची कोळी असं आपण समजू. मग चंची कोळीचं काम जर गावामध्ये पाणी भरायचं असेल, तर ह्या लोकांच्या जुन्या नोंदी चंची कोळी म्हणून जरी असले, तरी आरी एंथोन काय म्हणतो, की ह्या लोकांना मल्हार कोळ्यांची सवलती दिल्या पाहिजे. नोंदी चंची कोळी आहे, पण त्यांना सवलती कुठल्या दिल्या पाहिजे? मल्हार कोळ्यांची. कारण का? तर त्याने हे सगळं मर्ज केलेलं आहे. 45 ते 50 हे उपगट मर्ज केलं त्याने, सगळं काढून टाकलेलं आहे आणि त्या फक्त 4 मध्येच विभागलेलं आहे. आता तुम्हाला हे कबेर कोळी कुठेही दिसत नाही. ओबीसी, एस-टी, एन-टी, व्ही-जे-एन-टी कुठेही काढून बघा. एस-बी-सी, कबेर कोळी आहे का बघा. कबेर कोळी कुठेही नाही. मग गेलं कुठं? मग काय ती लोकं ब्राह्मणासारखं श्रीमंत झाले का? नाही. मग आहेत कुठं मग ती लोकं? का मेले सगळे? नाही. मग समजा कबेर कोळी कुठं आहे? समजा कबेर कोळी जर काय करत असेल, जर समजा की किल्ल्यांचं उदाहरणच म्हणतो मी, किल्ल्यांचं ती लोकं संरक्षण करत असतील. त्यांचं काम किल्ल्यांचं संरक्षण करणे असं असेल, तर त्या कबेर कोळ्यांना त्यांनी मल्हार कोळ्यांच्या मध्ये समाविष्ट केलेलं आहे. आणि म्हणून त्यांची नोंद कबेर जरी असले, तरी हे मल्हार कोळ्यांची सवलती त्यांना दिल्या पाहिजे. लक्षात घ्या. त्याचबरोबर समजा महादेव कोळ्यांची काम कुठले-कुठले? महादेव कोळ्यांचे काम हे महादेवाच्या मंदिरामध्ये
हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्याच्यानंतर ही लोक सैन्यामध्ये होते. हे सैन्यामध्ये मावळे म्हणून काम करायचे. त्यांचं मुख्य काम सैन्यामध्ये. त्याच्यानंतर ही लोक शेती करतात. बरोबर? ह्या लोकांचं काम शेती करणे. म्हणजे शेती करणे, सैन्यामध्ये काम करणे, त्याच्यानंतर काही ठिकाणी ही लोक काय करतात, नाव चालवतात, होडी चालवतात नदीमध्ये. तर नदीमध्ये होडी चालवणे, सैन्यामध्ये काम करणे, महादेव मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करणे, ओके. असं जर कोणी करत असतील ना, तर त्या सगळ्यांना महादेव कोळी म्हणायचंय. महादेव कोळी ही वैयक्तिक जमात नाही आहे. महादेव कोळी हे ग्रुप आहे. ग्रुप ऑफ ट्राइब आहे. हे बघा इथं काय म्हटलं बघा, ग्रुप्स म्हणलेले ग्रुप्स. ही इंडिव्हिज्युअल नाहीये ते, वैयक्तिक नाही आहे. वैयक्तिक तर आहेच आहे. पण त्याच्यामध्ये आणखीन कोणाला सामील करण्यात आलेलं आहे, तर हे सगळी समान व्यवसाय करणारी जी काय आहेत, तर त्यांना तिथं सामील करण्यात आलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा, इथं उदाहरणार्थ मराठा कोळी आहे. आता मराठा कोळी हे मावळे म्हणून काम करत असतील पूर्वी. हे सैनिक म्हणून काम करत असतील. तर ह्या मराठा कोळ्यांना जरी त्यांची जुन्या नोंदी मराठा कोळी म्हणून जरी असले, तर त्यांना कुठली सवलती द्यायचंय? महादेव कोळ्यांची सवलत द्यायची. कारण महादेव कोळी हे सैनिक होते, मराठा कोळी पण सैनिक होते आणि म्हणून सैनिकांना एका ठिकाणी आणलेलं आहे, महादेव कोळीच्या नावाखाली. समजा अजून एक इथं एक कोळी आहे, मेटा कोळी म्हणून. मेटा कोळी. उदाहरण समजा मेटा कोळी हे महादेव मंदिरामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. तर हे मेटा कोळ्यांना सुद्धा महादेव कोळ्यांची सर्टिफिकेट द्यायचं आहे. भले हे मेटा कोळी त्यांची नोंदणी मेटा कोळी म्हणून असेल 1950 पूर्वीचे, तरी त्यांना महादेव कोळी सर्टिफिकेट द्यायचं. कारण का आता बघा मेटा कोळी म्हणून कुठं आहे का बघा? एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एन-टी मध्ये मेटा कोळी आहे का? नाही. मग गेलं कुठं ते? तर ते महादेव कोळ्यांच्या मध्ये सामील आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. ती लोकं अजून जिवंत आहेत. पण कुठल्याही कॅटेगरीमध्ये नाहीये. ती मागास आहेत. कुठल्याही लिस्टमध्ये तुम्हाला मेटा कोळी दिसत नाही. मग गेले कुठं? तर त्यांना ह्या आर्य यंत्रणेने काय केलं? त्यांना त्या महादेव कोळ्यांच्या हेडिंग खाली सामील केलेलं आहे. आणि म्हणून तुमच्या नोंदी फक्त महादेव कोळीच असायला पाहिजे असं नाही. तुमच्या कोळी मेटा कोळी असलं तरी चालतो. तुमचे कोळी मराठा कोळी असलं तरी चालतो. कारण का? तुम्ही महादेव कोळ्यांच्या कॅटेगरीमध्ये येता. त्याच्यानंतर सोनकोळी. आता हे सोनकोळ्यांचं काम काय? समुद्रकिनारी मासेमारी करणे. काय? समुद्रकिनारी मासेमारी करण्याचं काम. समजा की इथं अजून काही कोळी आहेत. कुठले कोळी आहेत? की बघ ख्रिश्चन कोळी आहे, आगरी कोळी आहे, खारवा आहे, खारवी आहे. आता तुम्हाला ह्या लिस्टमध्ये दिसतात का बघा कुठं? खारवा, खारवी, मांगेला, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी हे कुठं दिसतात का? नाही. फक्त सोनकोळी तुम्हाला दिसतोय. मग ती कोळी कुठे गेले? ह्या लिस्टमध्ये पण नाही, कुठेही नाही. कुठे आहेत मग ते? तर लक्षात घ्या, तर त्या कोळ्यांना सोनकोळी ह्या हेडिंग खाली टाकण्यात आलेल्या आहे. म्हणून एखाद्याचं 1950 पूर्वीची नोंदी मांगेला जरी असेल, तर त्याला सोनकोळ्यांची सवलती द्यायच्या. एखाद्याची ख्रिश्चन कोळी म्हणून असेल, तरी त्याला सोनकोळ्याची सवलती द्यायचा आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही, "अरे तुझी ख्रिश्चन कोळी आहे, पण तुला सोनकोळीची हे नाही आहे. तुझं नोंद सोनकोळी नाही. त्यामुळे मी तुम्हाला सोनकोळीची देऊ शकत नाही." असं म्हणता येणार नाही. कारण का? ह्या सगळ्या कोळ्यांना समुद्रकिनारी मासेमारी करणाऱ्या सगळ्या कोळ्यांना त्यांनी सोनकोळीमध्ये ॲड केलेलं आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी किंवा सोनकोळी हे जे 4 ग्रुप आहेत. हे ग्रुप आहेत. हे इंडिव्हिज्युअल ट्राइब नाही आहे. ते ग्रुप ऑफ ट्राइब आहेत. त्याच्यामध्ये अनेक छोटे जमाती सामील आहेत. आणि म्हणून हे जे पडताळणी समित्या, हे जे शासन म्हणतंय ना, की तुमचे मराठा कोळी आहेत, चुकीचं आहे. तुमचं अमुक आहे, चुकीचं आहे. तिथं महादेव कोळीच पाहिजे. नाही.
ह्या लोकांचा अभ्यास काहीच नाहीये, शून्य संशोधन आहे. TRTIचं शून्य संशोधन आहे ह्याच्याबद्दल. ती लोकं फक्त पेमेंट घेतात बसून. त्यांना कशाचं काही माहीत नाही. ह्या लोकांनी सांगितलं पाहिजे, "बाबा महादेव कोळीच पाहिजे असं तुम्ही चिकटून राहू नका." की त्यांचं कबीर कोळी असलं तरी चालेल, त्यांना महादेव कोळीचंच तुम्ही सर्टिफिकेट द्या. किंवा तुमची ख्रिश्चन कोळी आहे असं चिकटून राहू नका. सोनकोळीच पाहिजे असं म्हणू नका. ख्रिश्चन कोळी असलं तर त्यांना सोनकोळ्यांची सर्टिफिकेट द्या. असं ह्या TRTIचे लोकं सांगितलं पाहिजे त्या पडताळणी समित्यांना. पण TRTIची कामच काहीच नाही तिथं. संशोधनच ह्या लोकांचं काही नाही. ठीक आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, आपल्यावरती कसा अन्याय झालेला आहे. आपल्या नोंदी जरी चुकीची असली जुन्या काळामध्ये, तरी आपण ह्या 4 गटामध्ये कुठेतरी बसतो. हे तुम्ही लक्षात घ्या. 4च गट आहेत आता सध्या कोळ्यांच्यामध्ये. कुठलं? पहिला गट आहे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी. त्यामुळे आता टोकरे कोळी हा त्या काळी शब्द नव्हता, तो अलीकडचा शब्द आहे तो. ढोर कोळी त्याला म्हणू आपण. महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी आणि सोन कोळी. हे 4च आता उपगट आहेत. ह्याच्या पलीकडे कोळ्यांची सगळी उपगट हे मर्ज झालेलं आहे. त्यामुळे तुमची नोंदी कुठलीही असू दे, तुमच्या व्यवसायावरून तुम्हाला त्या फॅसिलिटी मिळायला पाहिजे. तुम्ही पाणी भरत असाल तर तुम्हाला मल्हार कोळीची फॅसिलिटी मिळायला पाहिजे. तुम्ही सैनिक असाल तर तुम्हाला महादेव कोळीची मिळायला पाहिजे. तुम्ही जनावर पाळत असाल तर ढोर कोळ्यांची मिळायला पाहिजे आणि तुम्ही समुद्रकिनारी मासेमारी करत असाल तर सोनकोळ्यांची फॅसिलिटी मिळायला पाहिजे. नोंदी तुमची कुठलीही असो, पण तुम्ही कुठेतरी ह्याच्यामध्ये बसता, हे तुम्ही लक्षात ठेवा. हे पहा, पुन्हा महाराष्ट्र शासनाने म्हटलेलं आहे बघा, महाराष्ट्र लँड अँड इट्स पीपल, पीपल ऑफ महाराष्ट्र. ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने स्वतः म्हटलेलं आहे. काय म्हटले? कोळी, बरोबर? ऑक्युपेशनली अँड कल्चरली डायव्हर्जंट ग्रुप्स, म्हणजे व्यवसायाने आणि संस्काराने, बरोबर, किंवा चालीरीतीने जे भिन्न भिन्न आहेत, अशा ग्रुपना हां, हां, सब अज्युम्ड अंडर द नेम कोळी इन महाराष्ट्र, म्हणजे वेगवेगळ्या व्यवसाय करणारे, वेगवेगळ्या चालीरीती असणारे जी कोळी आहेत, त्या सगळ्या कोळींना फक्तच कोळीच म्हटला जातो महाराष्ट्रामध्ये, असं ह्यांनी म्हटलेलं स्वतः. आणि पुन्हा काय म्हटलेलं आहे? आर डिव्हायडेड इंटू डिफरंट ग्रुप्स, आणि ह्या कोळ्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिव्हाईड केलेलं आहे. तेव्हा एक ग्रुप आहे. काय म्हणून? सोनकोळी, महादेव कोळी किंवा डोंगर कोळी त्यांनाच आपण म्हणतो, मल्हार कोळी आणि ढोर कोळी. तरी काय म्हटलं, की व्यवसायाने वेगवेगळे काम करणारे आणि चालीरीती वेगळे असणारे, ह्या सगळ्यांना 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलेलं आहे. एक सोनकोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी आणि ढोर कोळी. बरोबर? आणि त्याच्यातलं आउट ऑफ दीज सोनकोळीज आर फिशरमॅन फाउंड इन द वेस्ट कोस्ट इन कोकण. यापैकी सोनकोळी जे आहेत हे मासेमारी करणारे आहेत वगैरे वगैरे. पण इथं लक्षात ठेवा, स्वतः महाराष्ट्र शासन सांगतंय काय, की वेगवेगळे काम करणारे आणि वेगवेगळे संस्कार असणारे, चालीरीती असणाऱ्या उपगटांना, सगळ्या उपगटांना फक्त 4 उपगटामध्ये, 4 समूहामध्ये, उपगट आपण म्हणू शकत नाही, 4 समूहामध्ये विभागलेला आहे. सोनकोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी आणि ढोर कोळी. म्हणजे याचा अर्थ काय झाला? हे समूह आहेत. सोनकोळी हे वैयक्तिक जात किंवा जमात नाही आहे. ती एक समूह आहे. त्याच्यामध्ये अनेक उपगट सामील आहेत. त्याच्यानंतर महादेव कोळी ही फक्त वैयक्तिक जात नाही, इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी नाही त्याला. महादेव कोळी एक समूह आहे. मल्हार कोळी एक समूह आहे. ढोर कोळी एक समूह आहे. सगळ्या जनावर पाळणाऱ्या लोकांना, सगळ्या अस्पृश्यतेचं काम करणाऱ्या लोकांना, सगळ्या प्रकारची महार वतनाची जी हे मिळालेली आहे, त्यांना जमीन मिळालेली आहे, ती सगळी लोक, त्यांचं नाव काहीही असू दे. समजा काही लोकांचं अहिर कोळी, काही लोकांचं समजा राज कोळी आहे किंवा दुसरं कुठलंही सूर्यवंशी कोळी आहे समजा, अहिर कोळी आहे समजा, पण त्यांना महार वतनाचं जमीन मिळालेलं आहे.
किंवा ते पूर्वी अस्पृश्यतेमध्ये गणले जात होते किंवा पूर्वी ते जनावरं राखत होते, ढोरं राखत होते किंवा ते मेलेले जनावरांचं विल्हेवाट करत होते. तर अशा सगळ्या लोकांना ढोरकोळीची फॅसिलिटी देणं बंधनकारक आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, मी वारंवार का म्हणतो, की कमिटी स्थापन व्हायला पाहिजे. निवृत्त न्यायाधीशाच्या अधिकाराखाली अध्यक्षस्थानाखाली कमिटी स्थापन व्हायला पाहिजे. मी का म्हणतो, तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करता येतात, की हे लोकं आता काय म्हणतात, तुमची कोळी महादेवच पाहिजे. अरे बाबा, कोळी महादेव नाही, त्याला कुठलंही असलं तरी चालतंय. फक्त तो कोणतं काम करत होता किंवा त्यांचे पूर्वज कोणते काम करत होते, हे एवढंच तुम्हाला बघायचंय आणि त्यांना ती फॅसिलिटी द्यायचं आहे. आणि हे सगळं केव्हा क्लिअर होणार? जर एखाद्या निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली आपण जर तज्ञ समिती नेमलो, तर त्या तज्ञ समित्यांच्या समोर हे सखोलमध्ये डिस्कशन करता येतं, सांगता येतं आणि त्याच्यातनं ती लोकं शिफारस करतात आणि त्यातून ह्या बाकीच्या लोकांचं कल्याण होतं. आता कोल्हापूरमध्ये बऱ्याचशा लोकांचं मराठा कोळी म्हणून नोंद आहे. ॲक्चुअली ते मराठा कोळी म्हणजे ती महादेव कोळीच आहेत. स्वतः आपले पूर्वज जे होते, बरेचसे योद्धा जे होते, बरोबर? तर तानाजी मालुसरे स्वतः, तानाजी मालुसरेंची सगळे फॅमिलीची नोंदी मराठा कोळी आहे. अरे या आता जर तानाजी मालुसरे पडताळणी समित्यांच्या समोर जर गेले असते, तर त्यांना सुद्धा व्हॅलिडिटी मिळाला नसता. त्यांना सुद्धा महादेव कोळ्यांची व्हॅलिडिटी ह्या पडताळणी समित्या दिल्या नसते. त्याला सांगितलं असतं, "तू मराठा कोळी आहेस, तू महादेव कोळी नाही." लक्षात घ्या. ही असं सगळं जो विचित्र प्रकार घडलेला आहे, जुन्या काळामध्ये, हे सगळं जर व्यवस्थितपणे करायचं असेल, तर निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक चांगली तज्ञ कमिटीच नेमला पाहिजे आणि त्यातूनच ते न्याय मिळणार. हे तुम्ही प्रत्येकाने डोक्यामध्ये घालून घ्या. कारण ह्या चुका ज्या आहेत ना, हे हे टी-आर-टी काय करत नाही. ॲक्चुअली हे टी-आर-टीचं काम आहे संशोधन करण्याचा. त्यांचं काही नाही. ते फक्त पगाराची वाट बघत असतात. पगार झाला की विषय संपला त्यांचा. पण त्यांच्यामुळं आम्ही अडचणीत यायला लागलो. आता हे बघा, त्याच्यातला एक दुसरा नमुना सांगतो. आता हे बघा, इथं काय लिहिलं त्याने? आरी एंथोनीच लिहिलेलं पुन्हा. महादेव, महादेव कोळी कोणाला म्हटलं जातं? अ सब डिव्हिजन ऑफ कोळीज. कोळ्यांचा एक उपगट आहे, महादेव कोळी म्हणजे. पुढे काय म्हटलं बघ, डोंगर कोळी. तर डोंगर कोळी म्हणजे काय? अ सिनोनिमस ऑफ महादेव कोळी. डोंगर कोळी म्हणजे महादेव कोळ्यांचीच एक दुसरं नाव आहे. त्याच्यानंतर राजकोळी. राजकोळी काही ठिकाणी म्हटलं जातं. कुणाला म्हटलं जातं? अ सिनोनिमस ऑफ महादेव कोळी. महादेव कोळ्यांनाच राजकोळी म्हटलं जातं काही ठिकाणी. जसं मला काही लोकं प्राध्यापक म्हणतात. हां, काही लोकं घरी गेले की मग कोणी भाऊ म्हणतात, कोणी वडील म्हणतात. म्हणजे नावं आपले बदलतात. तसं वेगवेगळ्या ठिकाणी ही नावं आहेत. काही ठिकाणी महादेव कोळ्याला काय म्हटलं जातं? डोंगर कोळी म्हटलं जातं. आता हे जुन्नर, आंबेगाव, नाशिक ह्या भागामध्ये जर आपण गेलो, तर त्यांना डोंगर कोळी म्हटलं जातं. आणि तुम्ही पंढरपूर, सोलापूर किंवा मग ह्या इतर ठिकाणी जर गेला, तर ह्या लोकांना महादेव कोळी म्हटलं जातं. ॲक्चुअली आहेत ही एकच. पण त्या ठिकाणी आता तुम्ही जर नाशिकला गेला, तिथं राजकोळी म्हणून आहे, बरोबर? पण ती महादेव कोळीच आहे. त्याच्यानंतर मल्हार कोळी म्हणजे काय? मल्हार कोळी म्हणजे कोळ्यांचाच एक उपगट आहे आणि त्यालाच काय म्हटलं जातं? पानकोळी. पानकोळी म्हणजे काय? अ सिनोनिमस ऑफ मल्हार कोळी. पानकोळी म्हणजेच मल्हार कोळी. ह्या लोकांना काहीच माहीत नाही. पानभरी कोळी म्हणजे हा सिनोनिमस ऑफ मल्हार कोळी. मल्हार कोळ्यांनाच पानभरी कोळी सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर चुंबळी कोळी. चुंबळी कोळी म्हणजे हा सिनोनिमस ऑफ मल्हार कोळी. मल्हार कोळ्यांनाच चुंबळी कोळी म्हटलं जातं. आता काही लोकांची चुंबळी म्हणून नोंद असतील पूर्वी, तर त्यांना मल्हार कोळ्यांची सर्टिफिकेट द्यायला पाहिजे. काही लोकांची पानभरी म्हणून असतील, मल्हार कोळ्यांची सर्टिफिकेट द्यायला पाहिजे. आता साताऱ्यामध्ये एक सर आहे. त्यांचे पणजोबाचे पानभरी कोळी म्हणून नाव लागलेलं आहे. जात जात लागलेलं आहे. आता ते गेले. आता त्याने अभ्यास केला होता, पानभरी कोळी म्हणजेच मल्हार कोळी आणि म्हणून त्याने अर्ज दाखल केला पडताळणी समिती पुण्याकडं, की बाबा माझी पणजोबाची नोंद
पानभरी कोळी आहे, त्यामुळे मला मल्हार कोळ्यांचं सर्टिफिकेट मिळावं. तर पडताळणी समिती, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे सगळे तज्ञ लोक बसलेले आहेत. त्या लोकांनी सांगितलं नाही नाही म्हटले, पानभरी कोळी वेगळेच आहे म्हटले. तुम्ही पाणी भरता गावामध्ये, तुमचं आणि त्या मल्हार कोळीचा काही संबंध नाही. त्यामुळं तुम्हाला पानभरी कोळी आहे, तुम्ही स्पष्ट म्हणलेलं त्या आदेशामध्ये, तुम्ही पानभरी कोळी आहे, त्यामुळे तुम्हाला मल्हार कोळ्यांचे प्रमाणपत्र देता येणार नाही. काय बघा, म्हणजे बिचाऱ्याच्या त्या कुटुंबाचं उद्ध्वस्त झालं ते कुटुंब ह्या लोकांच्या अज्ञानपणामुळं. मल्हार कोळ्यांनाच पानभरी कोळी म्हणतात हे त्यांना माहित नसल्यामुळे कितीतरी कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. त्या डोंगरात राहणारे कोळ्यांनाच महादेव कोळी म्हटला जातो. त्यांचे ते आणि ही एकच आहे हे त्यांना माहित नसल्यामुळं जुन्नर, आंबेगाव, खेड ह्याच्यातली कोळी आणि बाकीचे सोलापूर, सांगली, जळगाव इकडली कोळी ही एकच आहे. तिकडं डोंगर कोळी म्हटलं जातं आणि इकडं महादेव कोळी म्हटलं जातं. ह्यांना माहित नसल्यामुळं ह्या सपाट भूभागावरची कोळी संपलेले आहेत. फक्त संशोधनाचा अभाव ह्याच्यामुळं आपण संपलेलं आहे. आता काही लोकांचं मी ऑर्डर वाचलेलं आहे, की तुमची नोंदी ढोर कोळी आहे आणि तुम्ही टोकरे कोळींची प्रमाणपत्र मागितलेलं आहे. त्यामुळं तुम्ही टोकरे कोळी नाही आहे. तुमची नोंदी ढोर कोळी आहे. असं काही ठिकाणी म्हटलेलं आहे. काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे, की तुमचे नोंदी पाहता तुमच्या रक्त नात्यामध्ये काही लोकांचे ढोर कोळी झालेले, काही लोकांची टोकरे कोळी आहे, काही लोकांची फक्त कोळी आहे आणि म्हणून तुम्हाला टोकऱ्या कोळ्यांची प्रमाणपत्र देता येत नाही. लक्षात घ्या. मित्रांनो, टोकरे कोळी म्हणजेच ढोर कोळी ह्या लोकांना माहित नाही. त्यानंतर ढोर कोळी यांनाच कोळी म्हटलं जात होतं पूर्वी. त्यांच्या नोंदी पूर्वी कोळी झालेले हे ह्यांना माहित नाही. कोळी नोंदी असले, टोकरे कोळी असले, ढोर कोळी असले तरी सुद्धा त्यांना दिला पाहिजे, हे ह्यांना काहीच माहित नाही. ह्यांचा अभ्यासच नाही, संशोधनच नाही. त्याच्यामुळं काय झालं, आमची सगळ्यांची वाट लागली. आता बघा, अजून एक त्यांनी कसं वाट लावलेलं आहे, ह्या सुप्रीम कोर्टाच्या माधुरी पाटलाच्या प्रकरणामध्ये त्यांनी लिहून दिलं. काय लिहून दिलं? कोळी आणि महादेव कोळी ह्याच्यामध्ये काहीही संबंध नाही. कोळी वेगळे आहेत आणि महादेव कोळी वेगळे आहेत. असं लिहून दिलं. आणि इथं मानववंशशास्त्रज्ञ आरी एन्थोन काय म्हणतोय, की महादेव कोळी इज अ सब डिव्हिजन ऑफ कोळी. महादेव कोळी हे कोळ्यांचा एक उपगट आहे. आणि हे म्हणतात कोळ्याचं आणि महादेव कोळीचं काही संबंध नाही. हे वेगळे आणि ते वेगळे. म्हणजे केवढं मोठं चुकीचं ह्याने लिहून दिलेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपण जर त्या ॲफिडेव्हिटवरती काउंटर ॲफिडेव्हिट जे टी-आर-टीआयने माधुरी पाटलाच्या प्रकरणामध्ये लिहून दिलेलं आहे, त्याच्या विरुद्ध जर आपण कोर्टामध्ये गेलो, हे चुकीचं स्टेटमेंट आहे, तर 2 मुद्द्यांच्यावरती त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. एक, सुप्रीम कोर्टामध्ये चुकीची ॲफिडेव्हिट दिलेलं आहे. चुकीची ॲफिडेव्हिट जर दिलं तर 7 वर्षाची कैद आहे त्याला. आणि दुसरं, की सुप्रीम कोर्टाला चुकीची ॲफिडेव्हिट देऊन चुकीचे निकाल लावण्यामध्ये भाग पाडलेला आहे. सुप्रीम कोर्टाला चुकीचा निर्णय लावण्यामध्ये भाग पाडलेला आहे. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, की चुकीचे निर्णय सुप्रीम कोर्टाला कडून लावून लाखो महादेव कोळ्यांची कत्तल करण्यात आलेलं आहे. आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. असे 3-4 मुद्दे घेऊन जर कोर्टामध्ये जर गेलो, तर मित्रांनो ह्यांची हजामती होईल. कारण हा एकच मुद्दा कोळी आणि महादेव कोळ्यांचा काही संबंध नाही म्हणून जे लिहून दिलं ना, त्याच्यातनं आपण सगळे अडचणीत आलेलो आहे. त्या माधुरी पाटलाच्या प्रकरणापासून आपण सगळे अडचणीत आलेलो आहे. आणि माधुरी पाटलाचं प्रकरण मध्ये काय म्हटलंय? कोळी आणि महादेव कोळ्यांचा संबंध नाही म्हटलेलं आहे. आणि ते कसं म्हटलेलं आहे, कशामुळे म्हटलेलं आहे? तर ह्या लोकांनी लिहून दिलेलं तसं. म्हणून ह्याच्यावरती एक याचिका आपल्याला दाखल करायचा आहे. आणि टी-आर-टी मधले जे काही सदस्य असतील, अधिकारी असतील, तर त्यांना कोर्टामध्ये बोलवायचं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, म्हणजे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी किंवा सोन कोळी हे सगळ्या कोळ्यांचेच प्रकार आहे. फक्त व्यवसाय वेगवेगळे करतात म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं दिलेलं आहे. हे लक्षात घ्या. म्हणून
महादेव कोळी, मल्हार कोळी किंवा ढोर कोळी किंवा सोन कोळी हे वैयक्तिक किंवा इंडिव्हिज्युअल जात किंवा जमात नसून हे ग्रुप ऑफ ट्राईब आहेत, हे लक्षात घ्या. ग्रुप ऑफ ट्राईब आहे. हे शासनाच्या समोर क्लिअर व्हायला पाहिजे. मगच तुम्हाला बाकीच्या लोकांना ती सवलती मिळतील. आता काही ठिकाणी अहिर कोळी म्हणून नोंदी झालेल्या आहेत. काही ठिकाणी सूर्यवंशी कोळी म्हणून नोंदी झालेल्या आहेत. काही ठिकाणी पाणभरी कोळी म्हणून नोंदी झालेल्या आहेत. तर ही लोक कारण नसताना मरतील. हे मुळात हे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी मधली असताना सुद्धा हे फक्त त्या पडताळणी समित्यांना माहित नाही. फक्त त्या TRTIचं संशोधन नाही आणि म्हणून ह्या लोकांचा जीव जाणार आहे. ह्या लोकांची कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे. म्हणून एक तर आपल्याला कोर्टामध्ये जाऊन हे सगळं क्लेरिफिकेशन करायला पाहिजे. नाहीतर तज्ञ समित्यांची स्थापन करून हे सगळं क्लेरिफिकेशन करायला पाहिजे. नाहीतर आपण तर संपलेलेच आहे, पण आपली भावी पिढी सुद्धा संपणार आहे. ओके. नाहीतर मग ह्या सगळ्यांच्या बरोबर मीटिंग व्हायला पाहिजे आणि त्यांना ते समजून सांगितलं पाहिजे, बाबा रे तुम्ही जे करायला लागलं ते चुकीचे करायला लागलाय. नाहीतर केंद्र शासनाकडे तक्रार करून हा सगळं एक स्वतंत्र कमिटी नेमून बाबा हे सगळं आम्हाला व्यवस्थित करून द्या, असं सांगावं लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर बघा इथं काय म्हटलेलं आहे मानववंश शास्त्रज्ञांनी, ही सगळी कोळी कोणी कोळी असू देते. म्हणजे हे बघा मॅकेंटोस नावाचं आणखीन एक फार मोठं मानववंश शास्त्रज्ञ ते होते. तर त्यांनी हे ठाणे गॅजेटरीमध्ये लिहिलेलं आहे. यांचं काम गॅजेटरी लिहिण्याचं होतं. त्यांनी ठाणे गॅजेटरीमध्ये काय लिहिलेलं आहे 1882 मध्ये असं म्हटलेलं आहे, मेजर मॅकेंटोश was of opinion that in spite of their differences, the Kolis of Gujarat, Konkan and Deccan were branches of one stock. भले की गुजरातची कोळी वेगळे आहेत, कोकणाची कोळी वेगळे आहेत आणि डेक्कन मधली कोळी वेगळे आहेत. वेगवेगळे कामं करतात ते. बरोबर? जरी ते वेगवेगळे काम करत असले, तरी सुद्धा ती काय म्हणते बघा, वेअर वेअर ब्रँचेस ऑफ वन स्टॉक. प्राचीन काळी ही लोक एकच बुंद्याचे वेगवेगळे फांदे होते. गुजरात कोळीमध्ये, कोकण कोळीमध्ये किंवा डेक्कन कोळीमध्ये किंवा ह्या डोंगरातील कोळ्यांच्या मध्ये, TSP क्षेत्रातील कोळ्यांच्या मध्ये कोळी म्हटल्यानंतर बी एकच आहे. बुंदा एकच आहे. फक्त फांदे वेगवेगळे झालेले आहेत. आणि हे होत राहणार. एका कुटुंबामध्ये जर 5 जर भाऊ-भाऊ असतील, तर नंतर ते फांदे फुटणार आहेत ते. बरोबर? कोण शिक्षक म्हणून काम करेल, कोण वकील म्हणून काम करेल, कोण पोलीस म्हणून काम करेल, कोण शेतकरी म्हणून काम करेल. मग जो शेतकरी म्हणून काम करतो त्याला शेतकरी म्हटलं जाईल. जो वकिलाचं काम करतो त्याला वकील म्हटलं जाईल. जो शिक्षक आहे त्याला टीचर म्हटलं जाईल. नावं त्यांना वेगवेगळी पडत जाणार आहे. त्यांच्या त्यांच्या व्यवसायावरून. ही होतच राहणार. तसं हे कोळी कुणी असू दे ह्या भारतातील, हे सगळे एकच आहेत. फक्त ते वेगवेगळे व्यवसाय त्या भागामध्ये जे मिळेल ते करत राहिले आणि त्याच्यातनं त्यांची नावं वेगळे पडले. परंतु मूळ त्यांच्यातलं बी एकच आहे आणि ते एकच बुंद्याचे ते वेगवेगळे फांदे आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हे कसं झालेलं मी तुम्हाला सांगतो. पहिलं जेव्हा आपण डोंगरात राहत होतो, तेव्हा कोळी म्हणलं जात होतं. फक्त कोळी म्हणलं जात होतं. को म्हणजे डोंगर, ली म्हणजे जमात. कोळी म्हणजे डोंगरात राहणारी जमात. नंतर मग आपण काय करायला लागलो, खाली आलो. खाली आलो. खाली आल्यानंतर काही वेळा आम्हाला डोंगरी कोळी म्हणायला लागले. कारण का डोंगरातनं ही लोकं आल्यामुळं डोंगरी कोळी. बरोबर? आणि आपण विशेष करून कुठे राहत होतो, तर महादेवाच्या डोंगरामध्ये राहत होतो. महादेवाच्या डोंगरात राहत होतो म्हणून पुन्हा आपल्याला काय म्हणायला लागले काही ठिकाणी महादेव कोळी. महादेवाचे उपोषक म्हणून महादेव कोळी. तर पहिलं कोळी, त्याच्यानंतर खाली आल्यानंतर डोंगरी कोळी झाले आपण आणि आपण पुन्हा त्या महादेव कोळी झालो आणि पुन्हा ह्या महादेव कोळीपैकीच काही लोकं गावामध्ये पाणी भरायचं काम सुरू केले. आणि म्हणून त्यांना म्हटलं त्याला मल्हार कोळी किंवा पानभरे कोळी.
आणि त्या मल्हार कोळी किंवा पानबारी कोळी किंवा महादेव कोळी पैकीच काही कुटुंब हे जनावरांशी संबंधित काम करायला लागले. जनावर पाळणे किंवा जनावरांचं विल्हेवाट करणे, महारांचं काम करणे, कातकरींचं काम करणे, जनावरच्या अंगावरची चमडी काढणे किंवा काही ठिकाणी तर असं म्हटलेलं की ही लोकं मेलेली जनावर खात होते आणि म्हणून ही लोकं काय झाले ढोर कोळी झाले. आणि हे ढोर कोळी अस्पृश्यामध्ये गणले गेले आणि त्यांना कुठल्याही कार्यक्रमामध्ये घेत नव्हते लोकं आणि त्यांची शिवाशिवी हा प्रॉब्लेम सुरू झाला. जसं महार कातकऱ्यांना सुरू झाला होता तसं. आणि म्हणून हे ढोर कोळ्यांनी काय केलं जनावरचं काम बंद केले, महार वतनाचे काम बंद केले, कातकरींचे काम बंद केले आणि मग ते बांबूचे व्यवसाय करायला लागले. बांबू कट करायचं आणि बांबूपासून वेगवेगळं साहित्य बनवायचं आणि ते मार्केटमध्ये विकायचं. आणि म्हणून त्यांना टोकरे कोळी म्हणायला लागले. असं कोळ्यांच्या पैकी हे डोंगर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळी असं झालंय. आणि पुन्हा ही जे कोळी होते, त्याच्यातले ते डोंगरातनं खाली आल्यानंतर डायरेक्ट ते समुद्राकडे गेले. आणि तिथं व्यवसाय काय तर मासेमारी करायचा. आणि ते मासेमारी करायला लागले. आणि त्या लोकं झाले मच्छीमार कोळी किंवा सोनकोळी. आणि पुन्हा त्या सोनकोळ्यांच्या मध्ये विभागणी झाली. पुन्हा काही लोकं ख्रिश्चन धर्म स्वीकारलं, तर ख्रिश्चन कोळी झाले. काही लोकं पुन्हा मिठाचं काम करायला लागले, मग त्यांचं वेगळं झालं. असं पुन्हा त्या सोनकोळ्यांच्या मध्ये छोटे ग्रुप झाले. असं हे एकच बी मधून हे निर्माण झालेले सगळे वेगवेगळे फांदे आहेत आणि वेगवेगळे कामं करत असल्यामुळे त्यांना वेगवेगळे नाव दिलेलं आहे. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे, वेअर ब्रँचेस ऑफ वन स्टॉक म्हणजे ही सगळी कोळी एकच बुंद्याचे वेगवेगळे फांदे आहेत. ओके. आता इथं मग कोळी हे काय आहे? हे काय स्वतंत्र जात आहे का? नाही. आता तुमच्या लक्षात आलं, की कोळी, कोळी म्हटलं जातं. आता कोळी, कोळी म्हणजे मित्रांनो, हे कोळी ही स्वतःचं अस्तित्व नाहीये त्याला. इथं काय म्हटलं बघा, आर्यनथोनचंच मी मुद्दामून उदाहरण घेतलेलं आहे. काय म्हटलं? कोळी, अ टर्म ऑफ व्हेग मीनिंग कव्हरिंग लार्ज नंबर ऑफ ट्राइब्स. कोळी म्हणजे त्याला फार मोठा असा अर्थ आहे आणि कोळ्यांच्या मध्ये लार्ज नंबर ऑफ ट्राइब्स कव्हर होतात. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमाती त्याच्यामध्ये सामील आहेत. लक्षात घ्या. म्हणजे कुठले महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळी, डोर कोळी 45 ते 50 जे मी तुम्हाला सांगितलं. तर ती सगळी म्हणजे कोळी. ती सगळी म्हणजे कोळी. फक्त कोळी म्हणून कोण नाही. ओके. त्याच्यानंतर बघा, इथं काय म्हटलेलं आहे. अकॉर्डिंग टू बायनेज, बायनेज म्हणून पुन्हा एक शास्त्रज्ञ. बरोबर? इथं जी.एस. घुरेने त्याचा संदर्भ ग्रंथ घेतलेला आहे. जी.एस. घुरे म्हणजे हा माणूस घारेचा चुलत भाऊ म्हणायचा. बरोबर? घारेचा मधुकर पिचडचा हा भाऊबंधमध्ये लागणारा माणूस. हा युनिव्हर्सिटीमध्ये काय करत होता? एका अँथ्रोपॉलॉजिकल डिपार्टमेंटचा हेड होता हा माणूस. आणि ह्या माणसाकडनं जसं पाहिजे तसं लिहिण्यात आलं. जसं घारेने लिहिलं, तसं घुरेने लिहिलं. ओके. तरी सुद्धा काही गोष्टी त्यांनी कोणाची घेतलेल्या आहे? जुन्या संदर्भ ग्रंथातून घेतलेल्या आहे. अकॉर्डिंग टू बायनेज, हावेवर, कोळी इज अ जनरल टर्म फॉर द मिनियल क्लासेस. म्हणजे बायनेज नावाचा जो मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला इंग्रज काळामध्ये, तर त्यांचं म्हणणं असं आहे, की बाबा कोळी ही काय आहे? जनरल टर्म आहे आणि त्याच्यामध्ये अनेक खालच्या दर्जाचे मागासवर्गीय उपगट सामील आहेत. बरोबर? उपगट सामील आहे. पुन्हा इथं महाराष्ट्र शासनाने काय म्हटलेलं बघा. महाराष्ट्र शासनाचंच हे एक आहे वेलफेअर डिपार्टमेंटचं. तर ते काय म्हटलेलं आहे, कोळी हा मेन ट्राइब दाखवलेला आहे. मेन ट्राइब कोळी आणि सब ट्राइब कुठले मल्हार, टोकरे, वैती, तळवार, गावित, डोंगर वगैरे बेस्ता, सूर्यवंशी कोळी, महादेव कोळी, मुदिराज हे कोळ्यांचीच एक सब ट्राइब्स आहेत. उपगट आहे. कोळी हे मेन आहे आणि ह्या सगळ्यांना
उपगट म्हणलेला आहे. म्हणजे ह्याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो, कोळी म्हणजे विशिष्ट जात किंवा जमात नाहीये. कोळीला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे. कोळी म्हणजे त्या 45 ते 50 उपगटापैकी कोणीतरी एक असा आहे. बरोबर? कोळी म्हणजे कुणी आता उदाहरण समजा, मी मागं पण सांगितलं, एखाद्याच्या फॅमिलीमध्ये एक 15 माणसं आहेत आणि त्यांचं आडनाव पाटील आहे. मग तुम्ही जर त्यांच्या घरात गेला, तर तुमच्या घरात पाटील कोण आहे? बाहेर या जरा, असं जर आपण म्हणलो, तर ती लोकं काय म्हणतील? तर ते म्हणतील, "पाटील म्हणून असं कोण नाही आमच्याकडं." बरोबर? पाटील म्हणून आमच्याकडे कोण नाही. मग कोण सचिन पाटील आहे, नितीन पाटील आहे, रमेश पाटील आहे किंवा आणखीन कोणी पाटील आहे, असले आहेत. पण मला ते नको आपल्याला. फक्त पाटील कोण आहे हे बाहेर या. असं म्हटलं तर त्याच्यातलं कोणीच येणार नाही. कारण पाटील ह्या शब्दाला अस्तित्वच नाही तिथं. तुम्ही जेव्हा सचिनला पाटील लावतात, तेव्हा तो सचिन पाटीलला अर्थ आहे. नितीनला जेव्हा पाटील लावतात, तेव्हा नितीन पाटलाला अर्थ आहे. पण फक्त पाटील कोण आहे तुमच्या घरातनं बाहेर या, असं म्हटलं तर कोणीच येणार नाही आणि आलं तर सगळेच येतील. कारण सगळेच पाटील आहे. सगळेच पाटील आहे, परंतु पाटील म्हणून वैयक्तिक कोणीच नाही. मी काय सांगतो लक्षात येतं का बाबा? म्हणून लक्षात घ्या, आपण सगळेच कोळी आहे. पण कोळी म्हणून वैयक्तिक आपण नाहीये. म्हणजे याचा अर्थ, की कोळीला हे स्वतंत्र अस्तित्व नाही. जसं पाटील ह्या शब्दाला स्वतंत्र अस्तित्व नाही. सचिन पाटील म्हटलं तरच त्याला अर्थ येतो. तसं कोळी ह्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. महादेव कोळी म्हटलं तरच त्याला अर्थ आहे. मल्हार कोळी म्हटलं तरच आहे. चुंबळे कोळी म्हटलं तरच त्याला अर्थ आहे. पण फक्त कोळी असं कुठेही नाही. कोळी जर नोंद असेल, तर त्याचा अर्थ असं झालं, की बाबा ह्या कोळ्यांचे जे 45 ते 50 उपगट आहेत, त्याच्यातलं कोणतरी हा एक माणूस आहे. एवढंच. हा ब्राह्मण नाही, मराठा नाही किंवा लिंगायत नाही. कोळ्यांच्यापैकी कोणतरी हा एक माणूस आहे. पण नेमकं कोण आहे हे मला माहीत नाही. पण कोळ्यांच्यातला आहे. एवढाच त्याचा अर्थ होतो. इतर जातीतला नाहीये, तो कोळ्यांपैकी आहे. एवढा त्याचा अर्थ होतो. हे तुम्ही लक्षात घ्या. आता तरी 45 जमाती राहिलेलीच नाही. आता फक्त 4च राहिलेल्या आहेत. महादेव, मल्हार, टोकरे आणि सोन. मग आता कोळी म्हटल्यानंतर काय झालं? कोळी म्हटल्यानंतर एकतर तो महादेव आहे, नाहीतर मल्हार कोळी आहे, नाहीतर टोकरे कोळी आहे, ढोर कोळी आहे, नाहीतर सोन कोळी आहे. हे 4 उपगटापैकी आता कोणतरी तो आहे. पण फक्त कोळीवरनं तुम्ही त्याला महादेव कोळी म्हणू शकत नाही. फक्त कोळीवरनं मल्हार कोळी म्हणू शकत नाही, सोन कोळी म्हणू शकत नाही किंवा ढोर कोळी म्हणू शकत नाही. किंवा फक्त कोळीवरनं तुम्ही त्याला एस-टी मधलं कोळी म्हणू शकत नाही किंवा तुम्ही त्याला ओ-बी-सीतलं कोळी किंवा एस-बी-सीतलं कोळी म्हणू शकत नाही. कारण कोळी म्हणजे विशिष्ट जात नाहीच आहे. त्याला ना एस-टी मध्ये ॲड करता येतं, ना ओ-बी-सी मध्ये ॲड करता येतं. कारण हे कोळी हे जेनेरिक टर्म आहे. जसं सगळ्यांना त्या फॅमिलीतल्या सगळ्या मेंबरना एक जनरल नाव दिलेलं आहे. पाटलांच्या घरामध्ये जा आणि ते अमुक-अमुक घेऊन ये. एक जनरल नाव दिलेलं आहे. तसं ह्या सगळ्या कोळ्यांना जनरल नाव कोळी आहे. पण कोळी ह्या नोंदीवरनं तुम्हाला हा महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळीपैकी कोण आहे हे सांगता येत नाही किंवा ते एस-टी आणि ओ-बी-सीतलं कोण आहे हे सांगता येत नाही. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, की त्याचे पूर्वज काय करत होते. त्याचे पूर्वज जर शेती करत असेल, महादेवाच्या मंदिरामध्ये पूजा करत असेल, त्याच्या पूर्वजांपैकी कोणीतरी मिलिटरीत असेल, तर त्याला महादेव कोळी समजायचं. जर त्याचे पूर्वज पाणी भरत असतील,
गड किल्ल्यांचं रक्षण करत असतील, गावाचं रक्षण करत असेल, रात्रभर तो जागे राहून, तर त्याला म्हणायचं मल्हार कोळी. जर एखाद्याचे पूर्वज जर जनावर पाळत असेल, जनावरचं विल्हेवाट लावत असेल, महार वतनाची जमीन असतील 6 खाली, तर त्याला ढोर कोळी म्हणायचं. जर एखाद्याचे पूर्वज समुद्रामध्ये मासेमारीचे व्यवसाय करत असतील, मासेमारी व्यवसाय करण्याचे त्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल, सर्टिफिकेट असेल, समुद्र किनारी ती लोक वास्तव्य करत असतील, तर त्यांना म्हणायचं सोनकोळी. परंतु फक्त कोळी आहे आणि म्हणून तुम्ही एसटी मधलं कोळी नाही, तर तुम्ही ओबीसीतलं कोळी आहे, तुम्ही एसबीसीतलं कोळी आहे, असं म्हणणं म्हणजे मूर्खपणा आहे. कारण का? तर कोळीला अस्तित्वच नाही. कोळी हे जेनेरिक टर्म आहे. प्रत्येक शास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे, कोळी नावाचं वैयक्तिक नाहीच आहे. तर हे बघा, पुन्हा मी बॅक जातो. तर आर्यन्थोईंचं काय म्हटलं बघा. हां, इथं तुम्ही बघितलेलंच आहे. हे पहा, इथं आर्यन्थोईन काय म्हणतोय बघा. द कोळी ऑफ द डेक्कन कोकण हॅव द फॉलोइंग सब डिव्हिजन. हे कोळ्यांच्या मध्ये ही डिव्हिजन आहेत, लक्षात ठेवायचं. म्हणून कोळी म्हटल्यानंतर हे सगळेच आले. ह्या सगळे एका ह्याच्यामध्ये हात देणार. तुमच्यात कोळी कोण आहे म्हटल्यानंतर सगळी ओ म्हणणार. लक्षात आलं? ही सगळी, कारण हे सगळेच कोळी आहेत. म्हणून कोळी हे जेनेरिक टर्म आहे, सगळ्यांच्यासाठी वापरण्यात आलेले हे शब्द आहे. आणि म्हणून फक्त कोळी नोंदीवरनं तुम्ही त्याला काय म्हणू शकत नाही, की बाबा तू ओबीसीतला कोळी आहे, असं म्हणता येत नाही. हे बघा, शासन सुद्धा म्हटलेलं आहे, हे मेन ट्राइब कोळी आणि कोळ्यांच्या मध्ये ही लोक आहेत. म्हणून हे फक्त कोळी नोंदी आहे, म्हणून तुम्ही सोनकोळी आहे, मच्छीमार कोळी आहे किंवा महादेव असं काही म्हणता येत नाही. तर कोळी आहे म्हटल्यानंतर हे सगळीच आले त्याच्यामध्ये. ओके. तर मित्रांनो, कोळी नोंदीला घाबरायची कारण नाही, कारण कोळी ह्याला अस्तित्वच नाही. इंग्रज काळामध्ये कोळी नोंदी तरी सगळ्यांची झालेली आहे. आदिवासी क्षेत्र ज्याला टीएसपी एरिया आपण आज म्हणतो, तर टीएसपी क्षेत्रातील लोकांची सुद्धा कोळीची नोंदी आहे. मधुकर पिचड कोळी नोंदीवरती हा आदिवासी मंत्री झालेला आहे. गोविंद गारे कोळी नोंदीवरती त्यांनी स्वतःला महादेव कोळ्यांचे संशोधक म्हणून नाव कमावलेलं आहे. त्याच्यानंतर कोळी नोंदीवरती आता जे लम्हाटे आहेत ते आमदार झालेले आहेत. कोळी नोंदीवरती आता सध्या खोसकर साहेब जे आहेत ते आमदार आहेत. कोळी नोंदीवरती वैभव पिचड हे आमदार होते. तर कोळी नोंदीवरच ह्या सगळी लोक आज जीवन जगतात. त्यामुळं कोळी नोंदीला महत्त्व द्यायची गरज नाही. फक्त तुम्हाला त्या पडताळणी समित्यांचं नॉलेज वाढवायचं आहे. त्या टीआरटीआयला संशोधन करायला भाग पाडायचं आहे. एवढा प्रचंड तुम्ही पैसा घेता, तुम्ही फक्त बसून राहता. काय नेमकं ते करतात तरी काय, ती जरा एकदा आपल्याला बघावं लागणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला पीएमओ ऑफिसकडं, राष्ट्रपतींकडं, एनसीएसटीकडं, ट्रायबल मिनिस्टरकडं आपल्याला हे तक्रार नोंदवावं लागणार आहे, की हे लोक आतापर्यंत काय संशोधन केले कोळ्यांच्या बद्दल आणि त्याचं जरा चौकशी करा. कारण ह्यांचं संशोधन नसल्यामुळे आम्ही वंचित आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. ओके. तर मी तुम्हाला सांगितलं, कोळी ही डोंगरी जमात आहे, कोळी ही आदिवासी जमात आहे आणि कोळी ही जेनेरिक टर्म आहे. त्याला स्वतःचं अस्तित्व नाही आहे. आणि कोळी नोंदीवरनं आपल्याला एसटीतलं कोळी आहे का ओबीसीतलं कोळी हे ठरवता येत नाही. ओके. आता आपण बघू की ओटीएसपी क्षेत्रातले प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे महादेव कोळी ट्राइब आहे का? कोळी जमात आहेत का? तर लक्षात घ्या, हे बघा, कोळी ट्राइब म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, डोंगर कोळी, ओके, ह्यांना ट्रायबल कोळी म्हटलं जातं. आणि सोन कोळी, मच्छीमार कोळी, वैती कोळी, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी ह्यांना नॉन ट्रायबल कोळी म्हटलं जातं. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ऍक्च्युअली हे सगळेच ट्रायबल आहे, पण दुर्दैवाने असं झालेलं आहे. आता हे बघा, इथं बॉम्बे प्रेसिडेन्सीचं 1931 सेन्सस आहे. तर ह्याच्यामध्ये काय म्हटलं बघ, ट्राइब्स म्हटलेले आहे. ट्राइब्स म्हणजे आदिवासी जमात आणि इथं कोळी म्हटलेलं आहे. बरोबर?
ट्राईब म्हणजे आदिवासी जमात आणि इथं कोळी म्हटलेलं आहे. आता इथं बघा, हे सगळे 1931, 21 म्हणजे 1881 पासून 1931 पर्यंत हा त्यांनी डाटा दाखवलेला आहे. फक्त एक 2-3 जिल्ह्याचं मी सांगतो. हे बघा, हे सातारा आहे. हे तर आहेच. अहमदनगर, ठाणे, पुणे हे टी-एस-पी क्षेत्रातले आहेत. त्यामुळे टी-एस-पी क्षेत्रामध्ये सुद्धा कोळी ट्राईबच म्हटलेलं आहे. आणि सोलापूर, सातारा, हैदराबाद, अक्कलकोट हे सगळे, रत्नागिरी हे ओ-टी-एस-पी क्षेत्र आहे. आणि इथं सुद्धा कोळी ट्राईबच म्हटलेलं आहे. ह्या एकच डाटावरून काय सिद्ध होतो, तर टी-एस-पी क्षेत्रातली कोळी आणि ओ-टी-एस-पी क्षेत्रातली कोळी हे एकच आहेत. हे जर वेगवेगळे असते ना, तर ते वेगवेगळे कॉलम मध्ये दाखवले असते. पण एकच कॉलम मध्ये दाखवले याचा अर्थच काय झालं, तर ही अहमदनगर मधली कोळी, ठाण्यातली कोळी, पुण्यातली कोळी, बरोबर? हे आणि त्यानंतर सातारा मधली कोळी, सोलापूर मधली कोळी, हैदराबाद मधली कोळी हे सगळी एकच आहेत. आणि म्हणून तरी एकच कॉलम मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. बरोबर? त्यामुळं पहिला पॉइंट असा होता की त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काही फरक नाहीये. सगळी कोळी एकच आहे. फक्त ती फरक स्वतःला समजतात. कारण ते पडताळणी समितीत त्यांना तसं सांगितलं, तुम्ही वेगळे त्यांना वेगळे म्हणून. ते अज्ञानी लोक आहेत. ते समजतात. परंतु प्रत्यक्षामध्ये आपण ते एकच आहे. आता हे बघा, इथं ट्रायबल कोळी, आदिवासी कोळी कुठे कुठे लिहिलेलं आहे? आता सातारा बघा. फक्त मी एकच कॉलम वाचून दाखवतो. साताऱ्यामध्ये 1931 ला 4504 ट्रायबल कोळी होते. म्हणजे कोण? महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी ह्याच्यापैकी होते. मग मला सांगा, 1931 ला जर 4500 ट्रायबल कोळी जर साताऱ्यामध्ये जर असतील, तर आज कितीतरी संख्या वाढलेल्या आहे. परंतु ह्या ट्रायबल कोळी असताना सुद्धा ह्यांना कुठल्या प्रकारचे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी मिळत नाही. महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी ह्या लोकांना एकत्रितपणे ट्रायबल कोळी म्हणून नोंदवण्यात आलेलं आहे. परंतु ह्या लोकांना काहीच मिळत नाही. आता उदाहरण बघायचं सोलापूरमध्ये 1931 ला सोलापूरमध्ये 11,397 आणि पुन्हा अक्कलकोटमध्ये 3,199. म्हणजे अक्कलकोट आणि सोलापूर आता एकत्र झालेले आहे. म्हणजे जवळपास 15,000 ट्रायबल कोळी होते सोलापूरमध्ये. मग ट्रायबल कोळी म्हणजे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळीपैकी लोक 1931 ला 15,000 होते. मग आता गेले कुठं? मग हे ट्रायबल म्हणजे आदिवासी कोळी. मग हे आदिवासी कोळी असताना तुम्ही त्यांना फॅसिलिटी का दिला नाही? तर हे टी-आर-टी-आयने संशोधन केलेलं नाही. पडताळणी समिती तरी अभ्यास करायचा विषयच येत नाही. आणि आपण मागास असल्यामुळे आपल्याला असल्या गोष्टी बघायची काही कारणच नाही. आणि आपण संघर्ष करत नाही. गरीब परिस्थितीमुळे आपण संघर्ष करत नाही, लढत नाही. आपले राजकीय नेता कोणीच नाही. म्हणून आपण आदिवासी कोळीपैकी असलो तरी आपण मुकाट्याने अन्याय सहन करतो. त्याच पद्धतीने बघा, हे रत्नागिरीमध्ये 1931 ला 4,379 ट्रायबल कोळी होते. मग रत्नागिरीमध्ये सुद्धा व्हॅलिडिटी मिळत नाही. त्याच्यानंतर बघा हैदराबाद म्हणजे मराठवाडा. मराठवाड्यामध्ये 16,849 ट्रायबल कोळी होते. हैदराबादमध्ये सुद्धा म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा मिळत नाही. ओके. तर अशा पद्धतीने सगळीकडेच हे ट्रायबल कोळी 18व्या शतकापासून, हे बघा 1881 पासूनचा डाटा आहे हे. आता उदाहरण सांगतो मी. 1881 ला सोलापूरमध्ये किती लोक होते? 7,530 ट्रायबल कोळी होते. 1881 ला. इतक्या जुन्या काळापासून म्हणजे पौराणिक काळापासून म्हणा. त्या इंग्रजांनी डाटा एकत्र केल्यामुळे आता आपल्याला दिसतोय. पण ह्याच्या पूर्वीपासून रामायण महाभारत काळापासून ही लोक ह्या प्रत्येक जिल्ह्यात आहेत आणि सगळे ट्रायबल कोळी आहेत. आणि असं असताना सुद्धा मित्रांनो, की फक्त जिद्दीला पेटून यांना द्यायचं नाही, ह्या एकच उद्देशाने ही लोक आपल्याला देत नाही.
त्यामुळे आपल्याला सुद्धा जिद्दीने पेटायचं आहे आणि काय वाटेल ते झालं तरी आपला हक्क आपल्याला मिळवायचा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा की बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्येच सगळीकडं ट्राईब म्हणून दाखवलेलं आहे. 1901 चा डाटा आहे. 1901 ला ही 1 कोटी, बरोबर ना? नाही, 17 लाख. 1901 ला 17 लाख ट्रायबल कोळी दाखवलेले आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये. 1891 ला 21 लाख ट्रायबल कोळी दाखवलेले आहे. मग हे ट्रायबल कोळी गेले कुठं? बरोबर, हे ट्रायबल कोळी गेले कुठं? त्याच्यानंतर बघा की हे बघा, हे काय आहे? सीपी अँड बेरार. सीपी अँड बेरार मध्ये 1911 ला ट्रायबल कोळी दाखवलेले आहे. हे कोळी ट्राईब, ट्राईब म्हणजे आदिवासी जमात, म्हणजेच महादेव कोळी, मल्हार कोळी. आता सीपी अँड बेरार मध्ये ढोर कोळी येत नाही. मराठवाड्यामध्ये सीपी अँड बेरार मध्ये ढोर कोळी नाहीये, फक्त महादेव कोळी आणि मल्हार कोळी येतात. आणि म्हणून हे जे किती दाखवलं 1911 ला 36,000 दाखवलेलं आहे. 36,000 ट्रायबल कोळी दाखवलेलं आहे. म्हणजे हे 36,000 महादेव कोळी आणि मल्हार कोळी होते 1911 ला. म्हणजे आता कमीत कमी ते 1.5 लाखाच्या वर आकडा गेलेला आहे. मग ह्या लोकांना तुम्ही वंचित ठेवला, ह्याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? म्हणून मित्रांनो, TRTI वरती आपल्याला एक केस दाखल करायचा आहे. या लोकांनी संशोधन केलं नसल्यामुळं त्या सगळ्या बेरार प्रांतातील एवढे लोक, हैदराबाद स्टेट मधली एवढी लोक, पश्चिम महाराष्ट्रातली एवढी लोक हे वंचित राहिले आणि या सगळ्यांचं नुकसान भरपाई TRTI ने द्यावा, असं आपल्याला हे केस दाखल करावं लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर का त्याच्यानंतर हे ठाणे TSP क्षेत्रामध्ये सुद्धा काय लिहिलेलं आहे? TSP क्षेत्रामध्ये सुद्धा ही कोळीच दाखवलेलं आहे. ती लोक जे म्हणतात ना, आम्ही महादेव कोळी आहे, मल्हार कोळी आहे, अरे बघा ना, हे बघा, ठाण्यातली लोक तुम्ही स्वतःला ओरिजिनल महादेव कोळी समजताना तिथं कोळी आहे, बरोबर. त्याच्यानंतर बघा कुलाबा, कुलाबातली लोक TSP मधले तुम्ही ओरिजिनल समजताना, हे बघा, हे तुमची सगळी नोंदी काय आहे? कोळी म्हणूनच आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमच्या ह्या TSP मधले जिल्हे आहेत हे सगळे, ह्या सगळ्या TSP तालुक्यामध्ये तुमची नोंदी कोळी दाखवलेली आहे आणि तुमची वैयक्तिक नोंदी सुद्धा कोळी आहे, लक्षात ठेवा. जर समजा आम्हाला विरोध केला तर नुकसान पहिला तुमचं होणार आहे. आमचं नुकसान काहीच होत नाही, कारण आमचं ऑलरेडी झालेलेच आहे. त्यामुळे आमचं नुकसान होण्यासारखं शिल्लकच काही नाही. पण जे होणार आहे ते तुमचं होणार आहे. तुम्हाला आमदारकीला उभारता येणार नाही, तुम्हाला नोकरी करता येणार नाही, तुमची खासदारकी आमदारकी रद्द होईल आणि तुमच्या सगळ्या मुलं घरी बसतील, सगळे जॉबवाले घरी बसतील. कारण का TSP क्षेत्रातली सगळ्या लोकांची नोंदी फक्त कोळी आहे. आज आमच्याकडे हजार, म्हणजे प्रत्येक तालुक्याची आमच्याकडे डाटा आहे. तुमचं सगळं जन्म मृत्यू रजिस्टर आमच्याकडे आहे, शाळेची नोंदी आमच्याकडे आहे, सगळं माहितीच्या अधिकाराखाली आम्ही आणलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जात नाही. आणि हे बाकीच्या लोकांना जर समजलं तुमची नोंदी कोळी आहे आणि तुम्ही ओबीसीतली कोळी आहे, कारण तुमची नोंदी महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरा कोळी म्हणून नाही आहे, तुमची फक्त नोंदी कोळी आहे, म्हणून तुम्ही ओबीसीतली कोळी आहे आणि असताना सुद्धा तुम्ही महादेव कोळ्यांचे सर्टिफिकेट घेतलेले आहे. हे जर बाकीच्या आदिवासींना जर समजलं तर ती लोक तुम्हाला ठेवणार नाही, ती लोक तुमच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करतील, हे तुम्ही समजून घ्या. तुमचं रक्त आमचं रक्त सगळं एकच आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. पण अज्ञानामध्ये जाऊन तुम्ही आम्हाला विरोध करू नका, कारण त्यामध्ये नुकसान तुमचं जास्त आहे, आमचं काहीच नाहीये. आमचं ऑलरेडी नुकसान झालेलं आहे आणि तुमची सगळी डाटा आपण दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळं तुमचं डाटा आपण दाखवतोय. तर ह्या अहमदनगरमध्ये जी स्वतःला हे आमदार आहेत बघा, हे मधुकर पिचड आहे, आता सध्या किरण लामाटे साहेब आहेत, हे सगळी लोक स्वतःला ओरिजिनल महादेव कोळी समजतात आणि हे प्रत्यक्षात ह्या सगळ्यांची नोंदी कोळी आहे. त्यांची वैयक्तिक सुद्धा नोंदी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतोय. त्याच्यानंतर नाशिकमध्ये बघा,
ही लोक स्वतःला ओरिजिनल समजतात, प्रत्यक्षात ही लोक कोण आहे, ही सगळी कोळीच आहे. यांची नोंदी फक्त कोळी म्हणून लागलेल्या आहे पूर्ण. त्यांचे प्रत्येक तालुका बघा, हे सगळे हे बघा, दिंडोरी, हे दिंडोरी तालुक्यातले लोक म्हणतात आम्ही महादेव कोळी आहे. दाखव ना कुठे आहे महादेव कोळी तू. हे बघ, टोटल बघ दिंडोरीमध्ये हे 9,000 पुरुष आणि 9,000 स्त्रिया असं जर धरलं, म्हणजे 18 ते 19,000 कोळी आहेत. दिंडोरीमध्ये 19,000 कोळी नोंदी झालेल्या आहे. हा 1921 चा आकडा आहे. मग 1921 मध्ये 19,000 कोळी जर असतील, मग तुम्ही महादेव कोळी लोक आला कुठून? तुम्ही आलं कुठून महादेव कोळी? बरोबर. तर तुम्ही महादेव कोळी नाहीये, तुम्ही ओबीसीतलं कोळी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तुमच्यावरती टांगती तलवार आहे आणि तो तलवार कधीही तुमच्या अंगावरती पडू शकतो. कारण आता ही जी कोकणा कावरा गिवरा आहेत, ही लोक आता कायद्यामध्ये बदल करतायत. जे चुकीचे प्रमाणपत्र घेतलेले त्यांचे प्रमाणपत्र रद्द करा, असं ती कायद्यामध्ये बदल करतायत. आणि त्याचा फटका पहिल्यांदा कोळ्यानं बसणार आहे. पहिल्यांदा कोळ्यानं बसणार आहे, कारण तुमची सगळी कोळी नोंदीवरनं तुम्ही महादेव कोळी घेतलेले आहे आणि तो सगळा डाटा आमच्याकडे आहे. आणि ते जर आम्ही कोर्टामध्ये जर नेलो, तर मित्रांनो तुमच्या कोळी नोंदीवरची सगळी प्रमाणपत्र रद्द होणार त्या कायद्यामुळं. त्यामुळे एकतर ती कायदा तुमच्यासाठी धोक्याचा आहे, आणि तुम्ही जर आमच्या विरोधामध्ये जर काम केला, तर आम्ही सुद्धा कोर्टामध्ये जाऊ शकतो. ह्याची तुम्ही भान ठेवा. त्याच्यानंतर हे बघा, पुणा, जुन्नर, आंबेगाव, खेड, हवेली, ओके. तर ही लोक समजून घ्या, तुमचेही नोंदी हे फक्त कोळी आहे. ओके, सगळी नोंदी कोळी आहे. त्यामुळे जुन्नर, आंबेगाव, खेड वगैरेची लोक स्वतःला ओरिजिनल महादेव कोळी समजतात ना? नाही मित्रांनो, तुमची जन्म मृत्यू रजिस्टर आमच्याकडे आहे, काही काळजी करू नका. तर मित्रांनो, एकंदरीत आपण या व्हिडिओमध्ये असं बघितलेलं आहे भाग 2 मध्ये. हा व्हिडिओ बघण्यापूर्वी भाग 1 व्हिडिओ बघा, त्यानंतर भाग 2 बघा, त्याच्यानंतर भाग 3 बघा. आपण एकदम धावता आढावा घेतोय, डिटेलमध्ये मी काही एक्सप्लेन करत नाहीये. कारण का, तर आता फक्त आंदोलन जे करणार आहेत त्यांना बळ मिळावं, त्यांना आम्ही खरे आदिवासी आहोत, खरे महादेव मल्हार टोकरे कोळी आहे ह्याची जाणीव व्हायला पाहिजे. ह्यासाठी आपण ही व्हिडिओ बनवतो. जवळपास एक 25 भर व्हिडिओ होणार आहेत. तर ह्या सगळे व्हिडिओ क्रमाने बघा, सगळ्यांना दाखवा, प्रत्येक ग्रुपवरती शेअर करा, प्रत्येक माणूस त्या व्हिडिओच्या खाली तुमचं मनोगत व्यक्त करा, तुमचे प्रश्न विचारा, त्याच्यावरती रिॲक्ट व्हा. तर आता आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलेलं आहे, कोळी म्हणजे ही डोंगरी जमात आहे, कोळी म्हणजे आदिवासी जमात आहे. कोळ्यांच्या मध्ये 4 उपगट आहेत, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी आणि सोन कोळी, 4 उपगट आहेत. कोळी म्हणजे, आणि हे उपगट म्हणजे वैयक्तिक नाही आहे, हे ग्रुप ऑफ ट्राईब आहे. महादेव कोळी ही स्वतंत्र जमात नाही आहे, मल्हार कोळी स्वतंत्र जमात नाही आहे, ते जमातीचा एक समूह आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर कोळी ह्याला स्वतःचं अस्तित्व नाही आहे. कोळी हे जेनरिक टर्म आहे, सगळ्यांनाच कोळी म्हणलं जातो. त्यामुळं फक्त कोळी नोंदीवरून आपल्याला काही ठरवता येत नाही. आणि त्याच्यानंतर की टीएसपी, ओटीएसपी क्षेत्रातील आणि टीएसपी क्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये फक्त कोळीच नोंदी झालेल्या आहेत. आणि ते सगळे ट्रायबल कोळी आहेत, हे सगळे आदिवासी कोळी आहेत. बरोबर. आणि ट्रायबल कोळी कोणाला म्हटलं जातं? महादेव कोळी, मल्हार कोळी आणि टोकरे कोळी आणि डोंगर कोळी, ह्या सगळ्यांना ट्रायबल कोळी म्हटलं जातं. ओके. तर तुमच्या ही लक्षात आलं असेल, हा विषय सगळं महत्वाचा विषय आहे, प्रत्येकाने समजून घ्या, तरुण पिढ्याने समजून घ्या. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न त्या व्हिडिओच्या खाली लिहा. तर पुढच्या भागामध्ये आपण काय बघणार आहे, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव कोळी किंवा डोंगर कोळी असल्याबाबतचे सक्षम पुरावे. ओटीएसपी क्षेत्रामध्ये प्रत्येक जिल्हा, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळी, आपला महादेव कोळी किंवा डोंगर कोळी बद्दल. त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मल्हार कोळी, त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, ढोर कोळी किंवा टोकरे कोळी. हे अशा पद्धतीने हे आपण बघू. तर पुढचा व्हिडिओ महत्वाचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये महादेव कोळी किंवा डोंगर कोळी
प्रत्येक जिल्ह्यामध्ये वास्तव्य करतात याच्यावरती आपण बघणार आहे. तर इथं मी मित्रांनो थांबतो. धन्यवाद. थँक्स. गॉड ब्लेस यू ऑल.